Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच. याला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नरेशन असंही म्हणतात. This is the most demanding topic of English grammar, so I highly recommend you to watch this video till the end. Okay, so let's get started. First, we will understand what is narration. Narration is an act of reporting the words of speaker, and there are two ways of reporting. What somebody says is through direct speech and indirect speech. थोडक्यात नॅरेशन म्हणजे समोरचा व्यक्ती काय बोलला हे तिसऱ्या व्यक्तीला सांगणे किंवा कथन करणे, आणि ते आपण दोन प्रकारे सांगू शकतो, एक डायरेक्ट स्पीच आणि दुसरं इनडायरेक्ट स्पीच द्वारे. नाउ लेट अस हॅव अ लुक ॲट द गिवन सेंटेन्स. फर्स्ट, जिमी सेड आय लाईक टू प्ले बास्केटबॉल. जिमी म्हणाला मला बास्केटबॉल खेळायला आवडतो. This sentence can be said in another way as well. That is, Jimmy said that he likes to play basketball. जिमी म्हणत होता की त्याला बास्केटबॉल खेळायला आवडतो. इथे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही वाक्यांचा अर्थ तोच आहे, पण वाक्यरचना वेगळी आहे. पहिल्या सेंटेन्समध्ये बोलणाऱ्याचे वाक्य ॲज इट इज, जसेच्या तसे कोणताही बदल न करता आपण वापरले आहे, तेव्हा त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. आणि दुसऱ्या वाक्यात जिमीने म्हटलेले शब्द जसेच्या तसे न वापरता आपल्या शब्दात आपण सांगितले आहे, जिमी म्हणत होता की त्याला बास्केटबॉल खेळायला आवडते. आपल्या शब्दात आपण मांडले आहे म्हणून ते इनडायरेक्ट स्पीच आहे. ओके, नाउ लेट्स अंडरस्टँड डायरेक्ट स्पीच इन डिटेल. When we repeat the actual words said by the speaker as they are and put speech marks or inverted comma around the words spoken is called as direct speech. जेव्हा आपण बोलणाऱ्याचे वाक्य ॲज इट इज, जसेच्या तसे वापरतो, तेव्हा त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, निकी सेड आय एम स्टडिंग इंग्लिश. निकी म्हणाली मी इंग्लिशचा अभ्यास करते आहे. हिअर आय एम स्टडिंग इंग्लिश आर द ॲक्च्युअल वर्ड्स सेड बाय द स्पीकर, दॅट इज निकी. सो इट इज अ डायरेक्ट स्पीच. हिअर निकी इज अ स्पीकर, said is a reported verb and I am studying English is a reported speech. Right? इथे निकी स्पीकर आहे आणि I am studying English हे तिचे ॲक्च्युअल वर्ड्स आहेत, जे आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिले आहेत. त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात आणि सेडला रिपोर्टेड वर्ब म्हणतात. Note that direct speech is always written within inverted comma. डायरेक्ट स्पीच हे नेहमी कोटेशन म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं जातं. नाउ लेट्स अंडरस्टँड इनडायरेक्ट स्पीच इन डिटेल. When we do not use the exact words of the speakers or we use our own words to say what speaker said is called as indirect speech. जेव्हा समोरचा काय बोलला हे आपण आपल्या शब्दात मांडतो, तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. फॉर एक्झाम्पल, निकी सेड आय एम स्टडिंग इंग्लिश. ह्याचं इनडायरेक्ट करताना होईल निकी सेड दॅट शी वॉज स्टडिंग इंग्लिश. निकी म्हणत होती की ती इंग्लिशचा अभ्यास करत होती. इथे आपण निकीचे शब्द जसेच्या तसे न मांडता आपल्या शब्दात मांडले आहे आणि कोटेशन ही वापरलं नाहीये, म्हणून याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. नोट दॅट इनडायरेक्ट स्पीच इज नॉट रिटन विदिन कोटेशन मार्क्स.
आता डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना तुम्हाला काय फरक दिसतोय? पहिला, इनडायरेक्ट स्पीचमध्ये कोटेशन नाहीये, म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमा नाहीये. दुसरा, चेंज ऑफ टेन्स. डायरेक्टमध्ये प्रेझेंट होतं ते इनडायरेक्टमध्ये पास्ट झालं आहे. आणि तिसरं म्हणजे इनडायरेक्टमध्ये आपण दॅट हे कंजंक्शन यूज केलं आहे. हे तिन्ही चेंजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आता आपण पाहणार आहोत हाऊ टू कन्वर्ट डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच विथ 7 इम्पॉर्टंट रूल्स. हा व्हिडिओ थोडा मोठा असेल, पण यात तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पूर्णपणे समजेल आणि दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. थोडक्यात बघूया आपण आतापर्यंत आधीच्या पार्टमध्ये काय बघितलं. सगळ्यात आधी आपण बघितलं व्हॉट इज नॅरेशन. नॅरेशन इज अ ॲक्ट ऑफ रिपोर्टिंग द वर्ड्स ऑफ स्पीकर. थोडक्यात नॅरेशन म्हणजे समोरचा व्यक्ती काय बोलला हे सांगणे किंवा कथन करणे, आणि ते आपण 2 प्रकारे सांगू शकतो, एक डायरेक्ट स्पीच आणि दुसरं इनडायरेक्ट स्पीच द्वारे. आता थोडक्यात बघूया डायरेक्ट स्पीच म्हणजे काय. डायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्याच्या शब्दात जसेच्या तसे तिसऱ्या व्यक्तीला सांगणे, याला डायरेक्ट स्पीच म्हणतात. आणि त्यात बोलणाऱ्याचे वाक्य आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहितो. त्याचप्रमाणे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण बोलणाऱ्याचे वाक्य जसेच्या तसे न वापरता आपल्या शब्दात सांगतो, तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. याला इन्व्हर्टेड कॉमा लागत नाही, ते अगदी सोप्या भाषेत आपण लिहितो. क्लिअर? नाउ लेट्स लुक इनटू द एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट स्पीच. जॉन सेड, आय एम प्लेइंग. इथे सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि आय एम प्लेइंग हे रिपोर्टेड स्पीच आहे. जॉन अर्थातच रिपोर्टर म्हणजेच स्पीकर आहे, तेव्हा याचं इनडायरेक्ट करताना होईल जॉन सेड दॅट ही वॉज प्लेइंग. जॉन म्हणाला की तो खेळत होता. इथे तुमच्या लक्षात येईल 2 वाक्यांमधला फरक. हे आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्या आधीच्या भागात पूर्ण डिटेल समजून घेतला आहे. आता आपण बघणार आहोत हाऊ टू कन्वर्ट डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. पण त्याआधी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. There are 3 concepts that you must understand properly. First, what is subject and object in the sentence? वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आणि ऑब्जेक्ट कोणता हे तुम्हाला ओळखता यायला हवं. सेकंड कन्सेप्ट, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. इथे पहिला व्यक्ती, दुसरा व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला ओळखता यायला हवं. अँड थर्ड कन्सेप्ट इज टेन्स. वाक्य नेमकं कोणत्या टेन्समध्ये आहे हे तुम्हाला ओळखता यायला हवं. Now let's understand with the example. Meena said to Geeta, Ravi can win this match. आता या सेंटेन्समध्ये मीना सब्जेक्ट आहे कारण ती बोलते आहे, म्हणजेच ती स्पीकर आहे किंवा रिपोर्टर आहे. आणि गीता जी ऐकते आहे ती ऑब्जेक्ट आहे. याचाच अर्थ बोलणारा सब्जेक्ट असतो आणि ऐकणारा ऑब्जेक्ट असतो. क्लिअर? आता इथे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन नेमके कोणते ते बघूया. मीना बोलते आहे म्हणून ती फर्स्ट पर्सन आहे. गीता ऐकते आहे म्हणून ती सेकंड पर्सन आहे. आणि रवी थर्ड पर्सन आहे कारण त्याच्याबद्दल बोललं जात आहे पण तो तिथे नाहीये, म्हणून तो थर्ड पर्सन झाला. नाउ लेट्स अंडरस्टँड 7 रूल्स टू कन्वर्ट डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्टचे इनडायरेक्ट करतानाचे काही नियम आहेत ते आधी आपण समजून घेऊया. फर्स्ट, in direct speech, reported speech are not enclosed in inverted commas.
डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना इन्व्हर्टेड कॉमा किंवा कोटेशन लागत नाही, हा पहिला रूल आहे. सेकंड रूल आहे, दॅट इज ऑलवेज यूज्ड ॲज अ कंजंक्शन इन इनडायरेक्ट स्पीच टू जॉईन रिपोर्टिंग वर्ब अँड रिपोर्टेड स्पीच. इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट हे कंजंक्शन नेहमी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, शी सेड आय लाईक टू डान्स. याचं इनडायरेक्ट करताना होईल शी सेड दॅट शी लाईक्स टू डान्स. इथे सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि शी लाईक्स टू डान्स हे रिपोर्टेड स्पीच आहे, तेव्हा त्यांना जोडण्यासाठी आपण दॅटचा वापर केला आहे. तेव्हा सेकंड रूल लक्षात ठेवा की इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट हे कंजंक्शन वापरायचं. नाउ थर्ड रूल, चेंज इन प्रोनाउन अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड प्रोनाउन. डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना आपल्याला प्रोनाउनमध्येही काही चेंजेस करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, शी सेड आय वर्क इन अ हॉस्पिटल. ह्याचं इनडायरेक्ट करताना होईल शी सेड दॅट शी वर्कड इन अ हॉस्पिटल. इथे आयचं आपण इनडायरेक्ट करताना शी केलं आहे, तेव्हा प्रोनाउनमध्ये कसे बदल करायचे त्यासाठी हा चार्ट बघा. आय असेल तर ही किंवा शी होतं, वी असेल तर दे, मी असेल तर हिम और हर, अस असेल तर देम, और असेल तर देअर, योर्स असेल तर हिज, हर्ज, देअर्स. अशा पद्धतीने आपण प्रोनाउनमध्ये बदल करू शकतो. त्यानंतर फोर्थ रूल, चेंज इन टेन्स. सगळ्यात महत्त्वाचा चेंज हा टेन्समध्ये होतो. तेव्हा जर डायरेक्ट स्पीच सिंपल प्रेझेंटमध्ये असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना सिंपल पास्ट होतं. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस होतं. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतं. सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट होतं. पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतं. पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर मात्र ते तसंच राहतं, त्यात कोणताही चेंज होत नाही. अशा पद्धतीने या टेन्समध्ये नेमका कसा बदल होतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. काळ चेंज करताना यात तुम्हाला फक्त एक स्टेप मागे यायचं आहे. म्हणजे प्रेझेंट सिंपल असेल तर पास्ट सिंपल, प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस, असं एक स्टेप फक्त तुम्हाला मागे यायचं आहे. नाउ फिफ्थ रूल, चेंजेस इन टाइम अँड प्लेस वर्ड्स. म्हणजे जर डायरेक्ट स्पीचमध्ये टुमॉरो असा शब्द असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना तुम्हाला द नेक्स्ट डे लिहायचं आहे. नाऊ असेल तर देन, हिअर असेल तर देअर, टुडे असेल तर दॅट डे, यस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे, दिस असेल तर दॅट, टू नाईट असेल तर दॅट नाईट. असे महत्त्वाचे चेंजेस करावे लागतात. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. त्यानंतर चेंजेस इन रिपोर्टिंग वर्ब. डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना आपल्याला रिपोर्टिंग वर्बमध्येही चेंजेस करावे लागतात. जर डायरेक्ट स्पीचमध्ये सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब असेल तर इनडायरेक्ट करताना टोल्ड करायचं. से किंवा सेज असेल तर त्याचं से किंवा सेजच राहतं. सेड असेल तर त्याचं सेडच राहतं. से टू असेल तर मात्र टेल होतं आणि सेज टू असेल तर त्याचं टेल्स होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपला 7वा रूल आहे चेंजेस इन द टेन्स ऑफ वर्ब्स. डायरेक्ट स्पीचमध्ये जर विल असेल तर आपल्याला वुड करायचं आहे. कॅन असेल तर कुड करायचं आहे. हॅव टू असेल तर हॅड टू करायचं आहे. मेचं माईट करायचं आहे. मस्टचं मस्टच असतं. शॅलचं शूड,
शूडचं पण शूड असतं. हे महत्त्वाचे बदल आपल्याला करायचे आहेत. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे महत्त्वाचे 7 नियम एकदा तुम्हाला लक्षात आले की तुम्ही कोणतंही डायरेक्ट स्पीचचं उदाहरण इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करू शकतात. नाउ लेट्स सी सम एक्सरसाइज. शी सेड आय कॅन कुक फूड. याचं इनडायरेक्ट करताना होईल शी सेड दॅट शी कुड कुक फूड. इथे आपण इनडायरेक्ट करताना कोटेशन वापरलं नाहीये. एक दुसरं दॅट हे कंजंक्शन वापरलं आहे. तिसरं प्रोनाउन मध्ये चेंज केलं आहे. आयचं आपण शी केलं आहे. त्यानंतर टेन्स मध्ये चेंज केलं आहे. कॅनचं आपण कुड केलं आहे. म्हणजे आपलं फायनल आन्सर आहे शी सेड दॅट शी कुड कुक फूड. ओके. नाउ लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. He said to me, I am playing basketball with you now. इथे ही सब्जेक्ट आहे, मी ऑब्जेक्ट आहे. रिपोर्टिंग वर्ब said to आहे, तेव्हा said to चं होईल told. आणि हे उदाहरण प्रेझेंट कंटिन्युअसचं आहे, म्हणजे ते पास्ट कंटिन्युअसमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तेव्हा am playingचं होईल was playing. आणि चेंज ऑफ प्रोनाउन्स म्हणजेच आयचं होईल ही. अँड लास्ट चेंज इन टाइम अँड प्लेस वर्ड्स म्हणजेच नावचं होईल देन. तेव्हा आपलं इनडायरेक्ट सेंटेन्स होईल ही टोल्ड मी दॅट ही वॉज प्लेइंग बास्केटबॉल विथ मी देन. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. गीता सेड आय स्टार्टेड अ न्यू जॉब. इथे सिंपल पास्टचं उदाहरण आहे, तेव्हा आपल्याला ते पास्ट परफेक्टमध्ये करावं लागेल. तेव्हा आपला आन्सर होईल गीता सेड दॅट शी हॅड स्टार्टेड अ न्यू जॉब. नेक्स्ट एक्झाम्पल. दे सेड वी मे गो टू जयपूर. याचं इनडायरेक्ट स्पीच होईल दे सेड दॅट दे माइट गो टू जयपूर. ओके. तर अशा पद्धतीने आपला डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक पूर्ण झाला आहे. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल की आत्तापर्यंत आपण मोस्टली सगळे इंग्लिश ग्रामर कव्हर केलं आहे. त्यात पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, फॉर्म्स ऑफ वर्ब असे जवळजवळ 100 व्हिडिओ आपण बघितले आहेत. या सगळ्या व्हिडिओंना तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.